खासदार औद्योगिक महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भ 2025चे आयोजन असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट AIDच्या वतीने दिनांक 7-8-9 फेब्रुवारी 2025ला केले आहे आणि त्याचे रीतसर उद्घाटन झालेले आहे। हे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेले आहे। अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल। तर ॲडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सव यामध्ये हा मध्य भारतातील मेगा इंडस्ट्रियल एक्सपो, ज्यामध्ये ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये मेगा पेटंट गॅलरी आहे आणि या पेटेंट इनोव्हेटर्सला इंडस्ट्रीमध्ये जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे। AID व इनलाइट द सोल यांच्या संयुक्त वतीने पेटेंट इंडस्ट्री कनेक्ट PIC ॲडव्हान्टेज विदर्भ 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते आणि त्यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेने प्रोटोटाईप करून तयार केलेले आहे। पर्यावरण, सामाजिक प्रभाव, कोअर इंडस्ट्री, केमिकल, हेल्थ, टेक्नॉलॉजी, बायोटेक, ॲग्रोटेक, IoT, रोबोटिक्स, AI आणि फिनटेक या श्रेणीमधून 204 प्रोटोटाईप सादर करण्यात आलेले आहेत आणि त्यातून 32 पेटेंट जेम्स आणि 9 पेटेंट स्टार्ट्स निवडले असून त्याचे प्रदर्शन या ॲडव्हान्टेज विदर्भ 2025मध्ये उभारण्यात आलेले आहे। तर मेगा पेटेंट गॅलरीमध्ये याचे प्रदर्शन केलेले आहे। हे सर्व पेटेंट प्रोटोटाईप अंतिम स्वरूपाचे असून व्यावसायीकरण आणि इन्क्युबेशनसाठी तयार आहेत। खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागाच्या स्टॉल नंबर A26ला आवर्जून भेट द्यावी। श्री KM मुडगरे, सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर यांनी जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी, ITIला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, ITIला शिकत असणारे प्रशिक्षणार्थी, पालक यांनी या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे जो स्टॉल लागलेला आहे त्याला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन केले आहे। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ स्किल एम्प्लॉयमेंट एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशनचा हा स्टॉल A26 आहे। याला आवर्जून भेट द्यावी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या ज्या योजना चालवल्या जातात, शिल्पकारागीर प्रशिक्षण योजना ही महत्त्वपूर्ण योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातसुद्धा प्रत्येक तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत। तर जाईन स्किल इंडिया मिशन अंतर्गत ह्या सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था काम करीत आहेत। महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे आणि त्याचा लाभ 2022 पासून जे विद्यार्थी ॲप्रेंटिस केले आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना आहे। तर DBT अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रीसाठी जे ॲप्रेंटिसची योजना आहे त्या ॲप्रेंटिसच्या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना काय लाभ आहे, काय फायदे आहेत आणि इंडस्ट्रीलासुद्धा काय फायदे आहेत त्याची माहिती यामध्ये आपण बघतो आहे। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती, ड्युअल VETद्वारे सपोर्टेड एक्सपेक्ट फ्रॉम इंडस्ट्री म्हणजे सपोर्ट इंडस्ट्रीचा सपोर्ट हा ITIला कसा मिळावा, इंडस्ट्री आणि ITI यामधील गॅप कमी व्हावी यासाठी ड्युअल VET काम करत आहे आणि संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये याचं काम सुरू आहे। तर ITI ही मॅनपॉवर तयार करणारी, उद्योगासाठी मॅनपॉवर तयार करणारी संस्था विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करत आहे। याचासुद्धा स्टॉलला आवर्जून पालकांनी विद्यार्थ्यांनी भेट द्यावी। तर फ्युचर इज हिअर
ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव यामध्ये आवर्जून सर्वांनी भेट द्यावी आणि आपल्या कल्पनाशक्तीला, इनोव्हेटिव्हला यामधून प्रेरणा मिळेल असा हा मध्य भारतातील मेगा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आहे. आज उद्या सुट्टीचे दिवस आहेत, तर तेव्हा आवर्जून विद्यार्थ्यांनी पालकांनी भेट द्यावी. ॲडव्हान्स वर्कशॉप इक्विपमेंट मेगा इंडिया लिमिटेडचा हा यामध्ये वैदिक ज्या इनोव्हेशनशी विमान कंपन्या किंवा विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन प्रोटोटाईप त्यांनी तयार केलेले आहेत आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतो आहे. इंडस्ट्रियल प्रोजेक्ट स्टार्टअप कसे करायचे आणि त्यासाठी ज्या इनोव्हेटिव्ह आयडिया आहे तर त्याला प्रोटोटाईप तयार करून त्याचे व्यावसायीकरण, त्याची कंपनी कशी उभारता येईल, इन्क्युबेशनसाठी हे सर्व तयार आहेत. तर यामध्ये प्रियदर्शिनी कॉलेजचे विद्यार्थी आपले प्रोटोटाईप सादर करताना हे VIT विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनचे विद्यार्थी यांनी सुद्धा प्रोटोटाईप तयार केले आहे आणि प्रोजेक्टची माहिती प्रदर्शनामध्ये सांगत आहेत. तर डिपार्टमेंट ऑफ ही सुद्धा एक सेंट्रल कॉलेज हे मानवी जे अवयव आहे तर त्याचे मॉडेल तयार करण्याचे दाखवत आहेत. हे ड्रोन टेक्नॉलॉजीवर आधारित त्यांनी प्रोजेक्ट केलेले आहे. हे सुद्धा महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. ह्या विद्यार्थ्यांनी माहिती सांगताना तर बरेचसे असे प्रोजेक्ट आहेत जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी कशी करता येईल याचं उत्कृष्ट नमुना या प्रदर्शनीमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. तर वेगवेगळे प्रोजेक्ट कृषीवर आधारित सुद्धा प्रोजेक्ट बरेचसे आहेत. तर झुलेलाल ITIचा हे जे प्रोजेक्ट आहेत, एंट्री करत असताना जे गणेशाचे जे मूर्ती बनवली आहे मेटलमध्ये, ह्या झुलेलाल ITIच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलच्या द्वारे कारला कंट्रोल करताना, कारला दिशा दाखवताना त्याची प्रात्यक्षिक सांगताना. तर सौंदर्याशी निगडीत, आरोग्याशी निगडीत असे बरेचसे प्रोडक्ट यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. हमारा नाम चिन्मय है और हम इम्बर्स AI को रिप्रेजेंट करते हैं. इम्बर्स AI बेसिकली एक AI कंपनी है जिसमें हम अभी एक प्रोग्राम रन कर रहे हैं, ग्लोबल AI एम्बेसडर प्रोग्राम. तो इसमें क्या होगा, आप AI के बारे में सब कुछ पढ़ सकते हैं. तो इसका मेंबरशिप फीस सिर्फ 99 रुपीज़ है. सिर्फ 99 में आप मेंबरशिप ले सकते हैं. आपको बेसिक कोर्स का एक्सपोजर मिलेगा, मेंबरशिप मिलेगा एंड उसके रिलेटेड AI के रिलेटेड जो भी न्यूज़ आता है आपको वो सब डिटेल मिलेगा. अब आप पढ़ेंगे क्या उसमें, आप GPT के बारे में पढ़ेंगे, LLM के बारे में पढ़ेंगे, BERT के बारे में पढ़ेंगे, AI क्या होता है, उसके बाद मशीन लर्निंग क्या होता है, जनरेटिव AI नया चीज़ आया क्या होता है, फिर उसका प्रॉम्प्ट इंजीनियरिंग होता है तो उसमें क्या क्या आते हैं. तो ये सब चीज़ें आप इसमें पढ़ेंगे, हम आपको एक्सपोजर देंगे एंड फिर उसके बाद ये आपको स्कॉलरशिप भी मिलता है दैट इज़ वर्थ 30 लाख. तो टॉप 10 जो भी उसमें परफॉर्म करेगा स्टूडेंट्स उसको 30 लाख का स्कॉलरशिप मिलेगा. तो ये हम करते हैं. रिलायन्स ॲग्रो हबचा हा प्रॉडक्ट गोवर्धन. त्यानंतर हे फेबलॅब जे नागपूरला आहे कंपनी, त्याची पितांबरा पॉलिमर्स इंडस्ट्रीचे हे प्रॉडक्ट. श्री जगदंबा हॅलोनॉमेटिक लॅब, ज्यामध्ये भांडी तयार करणे छोटा व्यवसाय ह्या मशीनद्वारे आपण उभारू शकतो. एक स्टार्टअप चांगला होऊ शकते. तर ही त्यानंतर ही कायनेटिक गिअर्सचा स्टॉल, ज्यामध्ये विविध स्वरूपाचे गिअर्सची मांडणी या प्रदर्शनात केलेली आहे. तर ही मेडिकलशी रिलेटेड एक स्टॉल आहे. अनेक असे जे स्टॉल दिसतात ते लिथियम बॅटरीवर आहेत. हे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीचा हा प्रोजेक्ट आहे आणि सुंदर असा प्रोजेक्ट ज्यामध्ये पाण्याचा अपव्यय टाळता येईल. शार्प कंट्रोल इक्विपमेंट यामध्ये यूज केलेले आहे.
तर बांबू ट्री गार्डशी संबंधित बांबूपासून काही ज्वेलरी तयार केलेली आहे. यामध्ये बांबू आर्टवर विविध उपक्रम, गायत्री उद्योगाचा हा सुद्धा एक प्रोजेक्ट, विविध खेळण्या, टेडी बियर याचा उत्कृष्ट नमुना यामध्ये आपण बघतो आहे. बांबूवर आधारित अनेक प्रॉडक्ट आपण या प्रदर्शनीमध्ये सुंदर प्रोजेक्ट आहेत. निर्मल केमिकलचा हा एक स्टॉल आहे. यामध्ये आर्ट ज्वेलरी, बॅग्स मेकिंग, हँड मेकिंग, दीपक प्लास्टिकचा हा एक प्रोजेक्ट आहे. विठोबा दंतमंजन या नावाने असलेला ही एक स्पीडी आहे, ज्यामध्ये 250 रुपयाची वस्तू खरेदी केल्यावर त्याला प्रॉडक्ट मिळेल. तर विविध प्रकारचे चॅनल नेटवर्क कशा पद्धतीचे अवेलेबल असतात ते या व्हिडिओमध्ये आपण बघतो. विविध प्रकारचे चॅनल नेटवर्क ह्यामध्ये आपण वेगवेगळे साईज बघतो आहे. हे संजीवन इंडस्ट्री आहे. त्या संजीवन इंडस्ट्रीचे हे प्रॉडक्ट जे महावितरणसाठी लागणारे सुद्धा, जे टावर उभारण्यासाठी लागणारे प्रॉडक्ट. हे सायट्रॉन, ज्यामध्ये इलेक्ट्रोड, विविध प्रकारचे इलेक्ट्रोड विविध धातूवर कशा पद्धतीनं वेल्डिंग केली जाते आणि त्यामध्ये धातू भरण्यासाठी जे इलेक्ट्रोडचा वापर होतो त्याचे यामध्ये इंडस्ट्रियल प्रोटोटाईप यांनी जो केला आहे. IoT ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये हे JD कॉलेजचा एक स्टॉल, ज्यामध्ये विद्यार्थी आपले मॉडेलचे प्रदर्शन करताना आणि आपली कलाकृती दाखवत असतात. खुद इसको मैन्युफैक्चरिंग किया है, जितनी भी चीज़ें हैं इसके जितने भी कंपोनेंट्स हैं हर चीज़ हमने इसमें मैन्युफैक्चरिंग किया है. ही कार बनवलेली आहे. रेसिंगमध्ये लागणारी कार त्यांनी स्वतः कॉलेजमध्ये डिझाईन केली. यावर वेल्डिंगचा वापर इन बुध इंटरनेशनल सर्किट कार सुप्रा रेसिंग. अंजुमन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जो लिथियम बैटरीज और IC इंजन दोनों पे चलती है, और लिथियम बैटरीज पावर करने के लिए हमने BLDC मोटर यूज़ करे हैं, जो हमारे चेन सिस्टम को पावर करती है नीचे. और लिथियम बैटरीज की रेंज है 30 किलोमीटर पर चार्ज, 20 किलोमीटर की मैक्स स्पीड. बैटरी तुलसीरामजी गायकवाड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचे हे प्रोजेक्ट. हे NIT पॉलिटेक्निकचे विद्यार्थी छोट्या गार्डनमध्ये, छोट्या शेतीमध्ये हे एक ट्रॅक्टरला पर्याय ही लिफ्टिंग मशीन, ज्यामध्ये खासदार औद्योगिक महोत्सव हा जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाला मुहूर्तरूप देऊ शकतात, त्यांचे स्टार्टअप सुरू होऊ शकतात. हा एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थ्यांसाठी मी एक म्हणेन की फ्युचर इज हिअर. ॲडव्हान्टेज विदर्भ औद्योगिक महोत्सव, खासदार औद्योगिक महोत्सव नागपूर, ज्यामध्ये 300पेक्षा जास्त कंपन्यांचे स्टॉल आहेत, ज्यामध्ये स्टील अँड अलाइड प्रॉडक्ट, टेक्स्टाईल अँड रेडीमेड गारमेंट, एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट, डेअरी अँड अलाइड प्रॉडक्ट. यामध्ये खास करून अजून पुन्हा गेम शो आहे, म्युझिक आहे, फॅब्रिक्स ऑफ विदर्भाचा फॅशन शो आहे, त्यानंतर बँड्स ऑफ विदर्भाचा म्युझिक कॉम्पिटिशन आहे, मल्टी कझिन्स फूड कोर्ट आहे, EV एक्सपो आहे, गेमिंग झोन आहे. तर यामध्ये आवर्जून भेट द्यावी ही विनंती.